थंडी एवढी भयानक आहे. होय, थंडी एवढी भयानक आहे की असं काकडून अंग झिजून गेलं. काकडून म्हाताऱ्याच्या वरची कळा झाली. तुझी का? इकडे बघू नको रे. टोक द्या सिस्टर मला तुम्ही डायरेक्ट टोक द्या, मधलं नका देऊ. दररोज काही ना काही नवीन असते का नाही? अरे किती मोठे आहेत पेरू हे. होय, काय पेरू आहे का काय आहे? कलिंगड असल्यासारखं. खावा पेरू, पेरू खावा पेरू. रस्त्यात गाडी उभा करून बघा आम्ही. आमचं काय, कुठं बी गाडी उभा करतो. कट करून द्या दादा. जात जात रस्त्यामध्ये दिसलं. ड्युटीहून जात जात आम्हाला पेरू खायला मिळालं. खूप आनंद झाला. आता जेवणासोबत पेरू खायचे आम्हाला. खाऊया, चला चला चला. ए बाबा, इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. तू जब बैठा है ना, उधर से नीचे चला जाएगा. मैं नहीं ले सकता उसकी गारंटी. लोक आणखी एकदा ऊस लागवड केली बघा. रान काहीच नव्हतं का याच्यात, ऊस अजून चालू केले बघा लावायला. आज नांदुर्गा या गावामध्ये आहे दुपारचं विजिट. एकदम गाव आउटसाईडला असल्यामुळे काही स्कोप नाही त्या गावामध्ये. आणि बघा गाव किती एकदम शांत आणि एकदम सुटसुटीत आहे. कशाला पुढून गाडी येऊ अथवा नाही येऊ, कॉर्नरला ओव्हरटेक कधीच करायचं नाही. गेलो तिथपर्यंत अचानक आली गाडी तर मग आता घ्यायचं. दिसला क्लिअर. आल्या बरोबर काम लागलं गायींना घेऊन जाण्यासाठी.